नमस्कार. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन दरवर्षी 5 मार्च रोजी साजरा केला जातो. या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. दिनांक 5 मार्च 1970 रोजी अण्वस्त्र अप्रसार करार NPT अंमलात आला होता. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन साजरा केला जातो. ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे याच दिवशी सन 1970 अण्वस्त्र अप्रसार करार अंमलात आला होता. युद्धाच्या यंत्रसामग्रीऐवजी शांततेच्या यंत्रणेत गुंतवणूक करणे ही आजची गरज आहे. 5 मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन हा जगभरात शांतता, सुरक्षता आणि निशस्त्रीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि अण्वस्त्र आणि इतर विध्वंसक शस्त्रांचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. हा असा दिवस आहे जेव्हा आपण सर्वांनी जगात निशस्त्रीकरणाकडे वाटचाल करण्याचे गरजेचे गांभीर्य समजावून घेतले पाहिजे. निशस्त्रीकरण म्हणजे मानवतेला धोका निर्माण करणारी शस्त्रे नष्ट करणे. अण्वस्त्रे आणि इतर विध्वंसक शस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसाचा उद्देश असा आहे की निशस्त्रीकरणाला प्रोत्साहन द्या, जेणेकरून कोणताही राष्ट्र किंवा गट अत्यंत धोकादायक शस्त्रे वापरू शकणार नाही. अण्वस्त्र आणि इतर विध्वंसक शस्त्रांचा प्रसार कमी करण्यासाठी आणि त्यांचे नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी अण्वस्त्र प्रसार प्रक्रियेला बळकटी देणे, युद्ध आणि संघर्षाची शक्यता कमीत कमी करण्यासाठी जागतिक शांततेसाठी काम करणे हे आजची गरज आहे. निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्रांसंदर्भात जनजागृती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणे हे आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन साजरा करण्याचे उद्दिष्टे आहेत. जनजागृती म्हणजे समाजाला विश्वशांतता संदर्भात त्यांच्या हक्काबद्दल, जबाबदाऱ्याबद्दल, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक अन्यायाविरुद्ध आणि वास्तविक परिस्थितीबद्दल जागरूक करणे, ज्यामुळे लोक स्वतःच्या प्रगतीसाठी आणि रक्षणासाठी प्रयत्नशील राहतील. हे शिक्षण, मोहिमा, सामाजिक संस्था आणि माध्यमाद्वारे साध्य केले जाते, जसे की निशस्त्रीकरण मोहीम, अण्वस्त्रबंदी, स्वच्छता मोहीम, साक्षरता अभियान किंवा अंधश्रद्धा निर्मूलन. देशातील सर्व नागरिकांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रवाहांची माहिती देऊन प्रगत करणे म्हणजे जनजागृती होय. निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र संदर्भात जनजागृती यासाठी शिक्षण हेच प्रभावी उपाय आहे. जनजागृतीमुळे लोक सुजाण नागरिक बनतात, प्रत्येक सामाजिक संकटासाठी योग्य निर्णय घेतात आणि सामाजिक सुधारणांना गती मिळते. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणजे सामायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी विविध देशांमध्ये सरकारे, संस्था आणि संस्थांमधील परस्पर भागीदारी होय. यात मानवतावादी मदत, विज्ञान तंत्रज्ञान, शांतता संवर्धन आणि व्यापार या क्षेत्रातील संयुक्त प्रयत्नांचा समावेश आहे. यामध्ये आर्थिक विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण, हवामान बदल, मानवाधिकार आणि आरोग्य या विषयावरील सहकार्य समाविष्ट आहे. संस्थात्मक आराखडा हा या संदर्भात संयुक्त राष्ट्र, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आघाडी यासारख्या संस्था जागतिक सहकार्य वाढवतात. भारत विज्ञान तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा विकास आणि व्यापारासाठी इतर राष्ट्राशी, विशेषतः शेजाऱ्याशी पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश इत्यादी देशाशी सक्रियपणे सहकार्य करतो. शाश्वत विकास उद्दिष्टे सन 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी आणि जागतिक समस्यावर एकत्रित उपाय शोधण्यासाठी हे अनिवार्य आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह या म्हणून घोषित केले आहे, ज्याची संकल्पना म्हणजे उत्कृष्ट सहकार हे बळकट विश्वाची मजबूत पाया आहे. कोऑपरेशन बिल्ड बेटर वर्ल्ड. जबाबदाऱ्यांची आठवण करून देताना
ती विनम्रपणे, स्पष्टपणे, वैयक्तिक टीकेऐवजी कामावर लक्ष केंद्रित करून करावी. अनौपचारिकपणे स्मरणपत्र द्या, गट संदेश वापरा आणि त्यांना त्यांच्या कामाचे महत्त्व पटवून द्या, ज्यामुळे लोक दबावाशिवाय आपली जबाबदारी पार पाडतील. विनम्र आणि सुस्पष्टता यासाठी कामाच्या महत्त्वाला प्राधान्य दिले पाहिजे. नागरिक किंवा सामाजिक जबाबदारीसाठी समूहातील व्यक्तींना त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणे ही आजची गरज आहे. जबाबदारी स्वीकारताना ते केवळ पद नसून एक कर्तव्य आहे हे नेहमी लक्षात ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे. अण्वस्त्रांचा अणुतंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे, अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे, आण्विक निशस्त्रीकरण आणि पूर्ण निशस्त्रीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक असा अण्वस्त्र प्रसारबंदी करार करण्यात आला. 17 देशांच्या निशस्त्रीकरण समितीने सादर केलेल्या आराखड्याच्या आधारावर हा करार आहे. हा करार स्वाक्षरीसाठी सन 1968 खुला करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी सन 1970 झाली. 11 मे 1995 पासून या कराराचा कालावधी अमर्याद काळासाठी वाढवण्यात आला. 5 अण्वस्त्रधारी देशासह या करारावर 191 देशांनी सह्या केल्या आहेत. अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये त्याला औपचारिकरित्या मंजुरी दिली आहे. इतर कुठल्याही निशस्त्रीकरणाच्या करारापेक्षा या कराराला मंजुरी देण्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक आहे. या कराराचे महत्त्व यामुळे अधिक आहे. हा करार म्हणजे आण्विक निशस्त्रीकरणाकडे जाण्यासाठी उचललेले पाऊल आहे. अण्वस्त्र प्रसार रोखण्याचे आणि देशादेशात संबंध सुधारण्यासाठी उपयोजना म्हणून या करारांतर्गत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग याची स्थापना करण्यात आली आहे. या कराराचे पालन सदस्य देश करीत आहेत की नाही याचे निरीक्षण IAEA तर्फे केले जाते. या करारानुसार अणुतंत्रज्ञान शांततेच्या उद्दिष्टासाठी वापरण्यास मुभा आहे. करारातील सहभागी देश संशोधन, उत्पादन आणि शांततेसाठी अणुऊर्जा याचा वापर करू शकतात. शांततेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व सदस्य देशांना अणुतंत्रज्ञान समान पातळीवर या करारानुसार उपलब्ध होते. मात्र अण्वस्त्रांच्या वापरासाठी फिसाईल मटेरियल उपलब्ध करून देण्यास या करारानुसार प्रतिबंध आहे. या करारानुसार करारावर स्वाक्षरी करणारे देश अण्वस्त्रे नसणाऱ्या देशांना अण्वस्त्रे किंवा इतर आण्विक स्फोट साधने तयार करण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करणार नाहीत. या करारावर स्वाक्षरी करणारे अण्वस्त्रविरहित देश देखील कुठल्याही प्रकारची अण्वस्त्रे तयार करणार नाहीत किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. या करारातील तरतुदी विशेषतः अनुच्छेद 8 मधील परिच्छेद 3 नुसार दर 5 वर्षांनी हा करार कितपत कार्यान्वित आहे याचा आढावा घेण्याचे सांगितले आहे. सन 1995 मध्ये झालेल्या NPT आढावा आणि मुदतवाढ परिषदेमध्ये करारातील सहभागी देशांनी या तरतुदीवर पुन्हा शिक्कामोर्तब केला आहे. या करारामध्ये सहभागी देशांची झालेली 2015 मधील आढावा परिषद कुठल्याही ठोस फलनिष्पत्तीशिवाय संपन्न झाली. सन 2010 मध्ये झालेल्या आढावा परिषदेमध्ये सदस्य देशांनी एकवाक्यता दाखविली. करारातील सर्व देशांनी सन 1995 मधील मध्य पूर्व संदर्भात असलेल्या ठरावाच्या अंमलबजावणीसह विविध कराराच्या कृतीसाठी केलेल्या शिफारसी आणि निष्कर्षाबाबतीत असलेला अंतिम अहवाल मान्य केला आहे. निशस्त्रीकरण म्हणजे राष्ट्रामधील शस्त्रास्त्र स्पर्धा कमी करण्यासाठी, मर्यादित करण्यासाठी किंवा अण्वस्त्रासारखी विनाशकारी शस्त्रे पूर्णपणे नष्ट करणे. याचा उद्देश जागतिक शांतता राखणे, युद्ध टाळणे आणि लष्करी खर्चाचा बोजा कमी करणे हा असतो. ही प्रक्रिया ऐच्छिक म्हणजे करारानुसार किंवा सक्तीची असू शकते. याचा अर्थ असा होतो की लष्करी क्षमता, शस्त्रे आणि दारुगोळा कमी किंवा रद्द करणे. निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण वेगवेगळ्या संकल्पना आहेत. शस्त्रास्त्रावर मर्यादा घालणे म्हणजे शस्त्र नियंत्रण होय. मानवतेला असलेला धोका दूर करणे आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा वाढवणे हे निशस्त्रीकरणाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. भारत आणि फ्रान्ससारखे देश अण्वस्त्र आणि जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रसारबंदीवर चर्चा करतात. निशस्त्रीकरण हे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि आण्विक युद्ध टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.
आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन दरवर्षी 5 मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक शांतता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांचे महत्त्व पटवून देणे, विशेषतः तरुणांमध्ये अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक शस्त्रासारख्या सामूहिक विनाशांचा शस्त्रांच्या धोक्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. दिनांक 7 डिसेंबर 2022 मध्ये एका ठरावाद्वारे संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाची अधिकृत घोषणा केली. दिनांक 5 मार्च 2023 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन साजरा करण्यात आला. दिनांक 5 मार्च 1970 रोजी अण्वस्त्र अप्रसार करार अंमलात आला होता. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 5 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन साजरा केला जातो. ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे याच दिवशी सन 1970 मध्ये अण्वस्त्र अप्रसार करार अंमलात आला होता. युद्धाच्या यंत्रसामग्रीऐवजी शांततेच्या यंत्रणेत गुंतवणूक करणे ही आजची गरज आहे. युद्धामुळे होणारी जीवितहानी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी शांतता अनिवार्य आहे. युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे. युद्धाची सुरुवात माणसाच्या डोक्यात होते. त्यामुळे शांती हवी असेल तर आधी मनातील विचार बदला. शस्त्रास्त्रे नव्हे तर प्रेमाने जग जिंकता येते. युद्ध थांबवा, शांतता पसरावा. समस्या कितीही मोठी असली तरी युद्ध हे त्याचे उत्तर नाही. संवादातून मार्ग काढा. आपण सर्व एकाच विश्वाचे नागरिक आहोत. बंधुभाव जपा आणि युद्धाचा त्याग करा. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि सामाजिक उत्सव होय. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाजनिष्ठा हीच जीवननिष्ठा. धन्यवाद.